बुलेटिनची सुरुवात एका राजकीय आणि महत्त्वाच्या बातमीने आपण करतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार यांच्याबरोबर सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत त्यांनी आमदारांना महायुतीच्या कुठल्याही परिस्थितीत 9च्या 9 जागा विधान परिषदेत निवडून आणायच्या सूचना दिल्या। त्यासोबत विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून देखील तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावा आणि कामाला लागण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेत। लाडकी बहिणीसारख्या शासनाच्या योजना तसंच इतर लोक उपयोगी योजना आणि सरकार करत असलेली कामं ही तळागाळापर्यंत पोहोचवा असा कानमंत्र सुद्धा आमदारांना त्यांनी दिलाय। तर मुख्यमंत्र्यांचा आमदारांना कानमंत्र काय आहे तो आपण पाहतोय। महायुतीच्या 9 जागा विधान परिषदेत निवडून आणा असा कानमंत्र त्यांनी दिलाय। त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून कामाला लागा, आपापले मतदारसंघ सांभाळा, लाडकी बहिणी योजना तळागाळापर्यंत पोहोचवा, सरकारी योजनांचा प्रसार करा असे महत्त्वाचे कानमंत्र त्यांनी या दरम्यान दिलेत। त्यांची ही बैठक जी आहे ती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाची आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुष्मिता बदाणे यांच्याकडून। सुष्मिता, आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंनी महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत, काय सांगाल? नक्कीच अतिशय महत्त्वाची बैठक ही सह्याद्री अतिथीगृहामध्ये पार पडली, ज्यामध्ये 9 जागा विधान परिषदेच्या निवडून आणायच्या आहेत आणि त्या निवडून आणण्यासाठीचा नेमकं राजकीय समीकरण कसं असेल हे निश्चित करताना आमदारांशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे। विधान परिषदेच्या निवडणुका या अनेक अर्थांनी महत्त्वाच्या असतात। 3 मतांची कमी ही शिंदेच्या शिवसेनेला आहे आणि या वेळेला महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये यश जर आणायचं असेल तर इतर पक्षांचे किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे मत आपल्याकडे खेचण्याचं मोठं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात करा, आपापल्या मतदारसंघामध्ये शासनाच्या योजना पोहोचवा अशा पद्धतीच्या सूचना, अशा पद्धतीची चर्चा या बैठकीदरम्यान झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे निवडणुकीच्या वातावरणाला आणि मतबांधणीला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। खरंय सुष्मिता, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळेच ऍक्शन मोडवर आलेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।